बरं मी घेऊन येतो मग. हा तुम्ही थांबा इथं ऑटोजवळ, येतो मी बाद घेऊन. हो हो या ना घेऊन बाद दादा. मी इथंच थांबतो. मी सारखे इकडे जा. कोणी भेटत बोलू नका, सांगू नका काय कोण आहे सांगत. नाही नाही मी कोणाला सांगतो, मी काही सांगत नाही. तुम्ही सांगितलं आहे तसं मला पहिलेच, कोणाला सांगू नका म्हणून कुठं चाललो काय चाललो का कामगार. नाही मी कोणालाच नाही सांगत, असाच जातो ना असाच येतो. हो तेच म्हटलं, नाही तर काय का. बरोबर या या. हाँ चल लगा लगा तेरा नंबर लगा. हाँ जल्दी निकाल सामने. हाँ चल जल्दी जल्दी, ज्यादा टाइम पास मत करे. सामने से भर लेना तूने उधर सवारे. आगे और मिल जाता है, यहीं पर मत रुक. अरे मैं कहाँ रुक रहा, मेरे को सवारे तो होने को ना पूरे ऑटो में गाड़ी में भरने को, खर्चा तो निकलने को ना यार. ठहरना 2 मिनट तो ठहर, आ रहे ना. चलो 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 डेपो, चलो डेपो, चलो चलो चित्रा जसम राजकमल राजापेट, चलो चलो. किधर की भी सवारी भर रहा है क्या भाई? चित्रा राजकमल भी कर रहा है, उधर राजापेट भी बोल रहा है, इधर डेपो भी बोल रहा है. क्या पूरा शहर घुमा लेता क्या सवारी को? अरे मैं बार बार लेके जाता रहा हूँ मामू. उधर से भी इधर से चित्रा से निकला के टाटा मार के डायरेक्ट डेपो से डायरेक्ट राजकमल राजापेट ऐसे घुमा के लाता मैं बार बार सवारी. बाबा बाबा लय मोठं काम दिसून राहिलं हे तर. अरे हो ना, मैं क्या बोल रहा. अरे मैंने बहुत बर्दाश्त करा ना. मैं नहीं तो मैं सुनता नहीं कि किसी की. अरे मैं पटक नहीं दे रहा था ना देवदास काका उसको. बाकी ये इसको पकड़ो, जगह पूछो जगन को, इसको क्या नाम वो भानदास को. हाँ उन्होंने पकड़े करके. अरे मैं कहाँ छोड़ रहा था हो. फिर अपना काम मालूम है ना कैसा है तुम्हारे को. झांगड़ कुत्ते वैसे बोलते हैं मेरे को. असं नाही. ट्रक मोठा ट्रक नाही रे. ट्रक ते कसे आहे आता, ते एवढा मोठा हायवे आहे तो आपला. ट्रक चालतेच त्याच्यावर. जरा का आपल्या साईडनं घेतले असते त्या गदे कायले काम ना दाम वाद करायचं काम आहे ते रे. झांगड गुत्त्या गद्द गीतं दबलं काही झालं टरकावाल्या संग नाही खाजवा लागत राजा. ते 12 घाटचे पाणी पेले असते लोक. तुला काय वाटते का रे जाबरू? वाटते तुला खरं वाटते ह्या गोष्टीत खरं वाटते का? याची हालत पाय राजा याची. काय याच्याकडून उभं राहणं तर लय मोठं मुश्किल आहे. ह्या खरंच त्या टरकावाल्याला मारलं असं हे केलं असं तुला वाटते? खरी गोष्ट वाटते का? अबे बकरीचं पिलो घेऊन पळते म्हटलं त्याला मारते. म्या पाहिलं ना त्याला माझ बच्चे बकरीचं पिलो आंध्रे आवडत भर घेऊन पाहिलं माझं ते बोकडं पडलं होतं थोतकाळावर. रे काय मुजऱ्याच करते ना हे सगळं. अरे काही नाही ना, खोट्या गोष्टी आहे ना ह्या तळल्याच्या. निरा मुजऱ्याच करते ना हे. माहित नाही का गावात नाही ना कोणाही सांगा निरा मुजऱ्याच नाही तर दिल्या असं नाही यानंच खाल्ल्या असं बघते. माझा अंदाज असा आहे. हा त्या भांदाजले फोन लावून भांदाज होता म्हणते तिथं. झाबरू विचारून पाय बरं भांदाजले. थांब ना पहिले, थांबले झाबरू सध्याच नको लो. माझ्या दिमागात तेच होतं पहिले. या किती फेकून राहिला किलोचे का क्विंटला नाही का मनानं फेकते का टनानं फेकते. थांब ना ऐकतं खरं याचं वातळल्याचं पहिले ऐकतं त्याचं. मग भांदाजले फोन लावतो. भांदाज होता जग नाही होता म्हणजे प्रूफ होते तिथं. पुरावे आहे ना आपले 2. थांब फक्त याचं ऐकू दे याची मजा ऐकू यायची पुरी. मग लावतो शेवटच्या याच्यात फोन. नाही समजायला पाहिजे काय राजा गदे. बरोबर ते काय असं नसते ना. टरकावाले संग नसते खाजवत राजा झांगड गुत्त्या. अरे नहीं ना हो देवदास काका, वो जान लो ट्रक वाले क्या बहुत देखे मैंने आज ट्रक वाले. आओ क्या बोल रहे हैं? मैं भी ट्रक पर चला हुआ हूँ ना. फिर झंगन डरा हुआ था मैं ट्रक पर. ये यहाँ से बिल्कुल एमपी बैतूल कलकत्ता, उधर जबलपुर, अब छिंदवाड़ा, इधर उधर, फिर उधर एमपी से यूपी से बिहार, पटना, उधर सब दिल्ली तक के घूम के आ गया मैं. उधर कन्याकुमारी पर जाके आया ना भाई. मेरे को क्या समझ रहे तुम? तुम्हारे घर चला रहा तो सब मालूम है मेरे को, कुछ टेंशन मत लो. फिर वो क्या बोल रहा था, वो तो भाग गया ट्रक लेके. वो तो ट्रक छोड़ के भाग रहा था मेरे से. फिर अरे बा कसा आहे तुमच्या इकडे तू हे भांडण ते टरकावाल्याचं भांडण फालतूचे ते माझ्या गद्याचं नुकसान निघालं तर मग कसं? असं नाही व्हायला पाहिजे झांगड गुत्ते. बरं ते गदे कुठं म्हटलं त्या नेले काय म्हटलं ये ना आपल्या जगन्नाथ बांधास नेले का गदे का तुले तर जायला सांगितलं होतं त्याला. म्हटलं तू त्याला घेऊन जायचं म्हणून तो कोण निघाला ते सांगा गद्याच्या मागं.
अरे कहा वो पोट्टा बहुत होशियार है ना जगने, बहुत छाना है ना। मैं इधर ही रुक गया, वो ट्रक वाला ट्रक निकाल रहा था ना, उतनी देर में बहुत दूर तक के हकल के लेके गया था। उसको लगा के बहुत चांदो, मैं उधर से पैदल पैदल आया। ओ मेरे को मत बोलो उसको, ऐसे छाने पोट्टे को मत बोलो, गधे वधे लाने को भेजा करो तुम यार, कुछ भी काम करते। पाय ना कसं वजन टाकायचे, पाय कशा गोष्टी करते जाणून दाखवते. लावर झाबरो आता 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 फोन घुमवतो बांधासले, सगळं दूध का दूध पाणी का पाणी होते. मी असं म्हणालो देवदास काका, एक काम कर ना, आता ह्या सांगून तर राहिला ह्या गोष्ट खरी आहे म्हणून. आता यानं मारले म्हणजे ट्रकवाल्याने, तर एक काम करतो ना, बांधाच जवळ मोबाईल आहे आणि झाबरू जवळ मोबाईल आहे नाही. आता झाबरू तू मारतील आपला याले मायच ना, तू याले फोन लावर, बांधासले फोन लाव. आणि देवदास काका हे सगळं यानं सांगितलं नाही झांगड होत्या ना, हे गोष्ट खरी आहे का काय विचार पडते, विचार लाव त्याला फोन. विचारू का मग देवदास काका, लावू का फोन त्याला, बांधासले लावू का? विचारू काय विचार ना बाबा, दूध का दूध पाणी का पाणी पाहिजेच ना, काय आहे काय नाही त्याचा हालाबाला तर घ्यास लागन. हा आता इकडे आला त्या गद्याचा माय अंदाजही घ्या लागन कुठं आहे काय नाही ते. लाव बर फोन, लाव बर. हॅलो, हा बांधाजी स्पीकिंग. हा मी बांधाच बोलालो, बांधाच पवार. हा बोले आपलं काय म्हणला, ओळखलं ना बांधाच बोलायला. मी नाही, माझ्यासाठी नाही फोन लावला, हे देवदास काकाचं काम होतं. ह्या तो झांगड कुत्ते आला इथं, तर त्या पहिले सांग का त्याचे गदी नेले का सांग त्या वावरात. अरे हो लागे, मी तो गदी आणले, जगन आहे मी आहे, तो पयाला जाय टळकावाल्या सांग भांडण केलं, तो चालला गेला वापस तिकडे. मग आम्ही चालू बा, त्याला म्हटलं येतो तो महिने आता येऊन आता तिवून आता केलं त्यानं. स्पीकर आणाय म्हटलं. आता सगळं देवदास काका आहे इथं, तो झांगड गुत्ते आणि आपला मारुती लाऱ्या त्या सगळं आम्ही उभे. आता हे सगळं गोष्ट ऐकतो, सांगतो आता आम्हाला. आता हे सांग यानं भांडण केलं म्हणते त्या टरकावाल्या सांगा कोण्या, त्याला मारलं म्हणते यानं लय, त्याला लय मोठं लागलं का रे. हा तो ह्या म्हणते बम मारलं म्हणते मी त्याला. काय लाग्या काही बोलून आला बाले झाबरू, तो वातळल्या त्याला कदर आलती ना, वातळल्याची थोले का लहान हत्ती ह्याला होता का म्हटलं, तो याच्या विसक बसली त्याच्या अंगात बसले असते म्हटलं, त्यानं जर याच्या अंगात हातही ठेवला असता ना, तर ह्या म्हटलं याला खल्लून घाला लागला असतं म्हटलं, खल्लून. बरं झालं आम्ही गेलो जगरण मी, याची काही खायलाच नव्हती रे भाऊ. ह्या म्हणते का म्या मारलं, और याच्या कोणत्याचा हातही नाही उचलला गेला असताना, गद्याच्यानं वाचला, ते आम्ही गेलो म्हणून वाचला. ह्या काय लाल मुजरे आहे बे, तो खोटा सांगला तो वातळल्या वानाचा. तुम्हारे क्या मालूम है रे? हाँ तुम्हारे क्या पहले मैंने उसको बहुत बतकाड़ा ना, तुम तो बाद में आए, कुछ भी बातें कर रहे हैं. तुम्हारे क्या मालूम है बटे, हो कुछ भी बातें कर रहे हैं इधर मेरी पंचायत. सही बात है ना, मैंने बहुत मारा ना उसको, झूठ बातें बोल रहा बटे बांधास. अरे बाबा खोटं नको सांगू, त्यानं जर त्या खांद्यावर जरी हात ठेवला असता ना, तर तू लेका म्हणे ना, म्या म्हणे याले जर सापळे मारली ना, 2 बोटे ठेवले, तर लोक मला म्हणतील म्हणे कोणाला मारलं म्हणून, वायल्या वानाच्याले म्हणे, वातळल्या काळीले म्हणे. आणि इथं सांगू नका मारलं माया पहिले लेका काही कचऱ्याची काळी नाही हलवली बे, ते सांगून राहिला काही विचार जगाने होता म्हटलं तिथं, खोटा बोलून राहिला. भलं काय डबल त्या टलकावाल्याला सांगन ना, तो लेका तो आता खरंच धुईन तुले. वा मुजरा खोट्या गोष्टी सांगतो लेका. हा एक गदे घेऊन गेला तिकडे, गदे घेऊन गेला म्हणजे तिकडे कुठं नेल ते गदे त्यानं. अरे बा गदे म्हणजे त्यानं काही मेन रोडवर हायवर न्यायचं काही काम होतं का, गदे म्हणतात उभे केले त्यानं बायानं. मग तिकडे त्याला पहाडपट्टी सोडून जंगल त्याला सोडून त्या रोड सडकीवर काय न्यायला पाहिजे यानं बैताळ्यानं. मग काय करायचं, ते टलक बंद उतारावर ते बरं झालं, तो टलक मावाला म्हणे जर बेलेक नसते लागलं मागच्या माग गेला असता. ह्या मुजाला काले ते सांग, त्यानं जर एका झापडीत एक झापली मारली असती ना, तर ह्या घरी नसता आला म्हटलं. यानं एक याची मजा किती मारली असती तर झाला असता, ह्या जंगल गोत्या गायब झाला असता. अरे जाओ रे सब झूठ बोलते बटे तुम, फिर क्या तुम हालत पर जा रहे क्या मेरे. अरे बा सब झूठ बोलने रहे, जलते रहे लोग मुझसे. बस जो झूठ बोल रहा है तो काका, फिर मैं तो ऐसे तो 100 जने को अकेला पुर के उड़ता है. ठेव मार आपलं झाबरू. आता मग ठेवतो, बॅटरी काही खलास नको करू त्या डब्याची, राहू दे तशीच. हे काही आता हे जगन आल्यावर जगनले देवदास काका ते आता जाऊ द्या तुम्ही, याचं जाऊ द्या आता. हे जगन इंना गावा, जगन आल्यावर जगन दूध का पाणी का पाणी पुरे काय टोरी सांगते. हे जाऊ द्या आता, याच्यात काही ऐकण्यात काही मजा नाही. ठेव रे झाबरू, ठेव तू या डब्बा खाली. बरं ठेवतो रे बा बांधा, ठेवतो. हा गदे बरोबर ठेवतो ते देवदास काकाचा निरोप आहे. हा गदे बरोबर, गदे आहे ना सगळे गदे गायब नाही ना. नाही बा गदे तर सगळे जाणले राजा. मग काय करतो ते उभाले 2-3 शिल्लक राहून ते आणि पिले गद्याचे. आणि तो बा इकडे आता काठा चालून आले ते नदीच्या. आणि मग ज्या गाठवले होईन बांधणं त्या घेऊन येईल त्याले पुले गदे आणतो मी गावात. पहा मग आता काय अशी स्टोरी आहे. आता देवदास काका आता तुम्हाला पाय काय याच्यातून निर्णय द्यायचा आहे तो. हा आता हे तर दूध का दूध पाणी का पाणी केलं बा. आता पहा तुम्ही ते करा लागलं ना. तो आपला जगन जासूस याच आहे ना, तो आल्यावर बरोबर खडा निवाडा करतो मी. गदे सुखरूप आले, बरं झालं त्याच्या ताब्यात आहे, येते ते घरी. नमस्कार मंडळी, नमस्कार. आता कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे म्हटलं आपला. आधी असाच प्रतिसाद पुढे चालू असू द्या. व्हिडिओच आपल्या इकडे तिकडे सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना सबस्क्राईब करा, जे नाही नवीन पाहणार ते सबस्क्राईब करा. आपले भरपूर जुने व्हिडिओ आहे
मागचे व्हिडिओ आहे, पुढे व्हिडिओ आहे, चांगले कॉमेडी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलचं नाव तर माहित आहे, जय जय महाराष्ट्र माझा. आणि आपला व्हिडिओचा टाइम तर दुपारी 2चा नाही तर संध्याकाळी 7चा. एखाद्या वेळेस झाला तर मग 4 वाजताही टाकतो. काय करा आता, टाइम पाहून करावं लागते आम्हाला. आमचा एक टाइम म्हणजे कसं आहे, ते बनवायचा आमचा वांदा जाते ना, म्हणून. नाही तर दुसरं काय, आमचं काय नोकरीवर काम नाही ना. तर म्हणून म्हटलं का आम्हाला जर टाइम पाहून काम करावं लागते. लाईक म्हटलं कमी नका पड देऊ. लाईक कमी पडल्या का इकडे व्हिडिओ मागावा येईन. आणि कोण किती वाजता पाहून राहिलं, आपला टाइम टाका आणि आपल्या जिल्ह्याचं नाव टाका, गावाचं नाव टाका. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हटलं, झाला नाही. हे म्हणतात आता हे पाहतो आता काय नाही तर यायचं करावं लागत नाही. याचं घर आहे का त्याचं घर आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, इकडे काय टोरी माहीत पडते तुम्हाला. शांता काकी, हे म्हटलं खंडाळा इथं काय खाली करतात, तिकडे करणार, तिकडच्या धुऱ्यावर तिथं गाठोड्या बांधल्या जाते, इकडून उचलल्या नाही जात ना बाई. तिकडे मग गजा न्याय लागते ना उचलून, गजा ठेवा लागते तिकडे, लंब ना म्हटलं, तिकडे घेऊन चला तिकडे खंडाळे. अय डुबऱ्या तोंडाच्या जगण्या, आम्ही काय गाठोडण्यासाठी आहे काय? गाठोडे तिकडे नेत बसलो तिकडे कापूस कमी होईन ना. तून तो भाण्या कायच्यासाठी आहे? ने ना दोघे जण कापूस असू दे आता बातच. मग तू गाठोड नेपर्यंत 1 किलो कापूस कमी होऊन जाते आमचा. बरोबर आहे शांताबाई, बरोबर आहे ना. आपला कापूस कमी होऊन जाते ना. नाही रे बाबू भाण्या, मग गाठोड नेच बाबू. पहिले मला काही चालता नाही येऊन राहिले पायाच्या ना, पराठी गिराटीत अटकून जाईन. माझ्या पाय बसा लागन मला पाया घेऊन महिनाभर मग जाग्यावर. नाही बाबू तेवढं गाठोड नाही, मया शांताबाईचे घेऊन जा. हा बाबू जगन, मय घेऊन जा शांताबाईचं, मय आमची टीव्हीचे गाठोडे दोघं जण घेऊन जा बरं आता. का वंदू, वावर तर लय फुटलाय बिचारे, पांढरं फटक झालं ना. आपण बिचारे सकाळी आले पाहिजे होतं, आपला कापूसही वाढला असता आणि वावरही हाताखाली आलं असतं. यसनं पाय बरं आता आपल्याला लय वेळ झाला ना याले वावरात. आतापर्यंत तर आपला 20-20 किलो कापूस झाला असता. 12 वाजेपर्यंत बिचारे लय वेळच केला आपण. अरे बाबा आहे ना, बद्दल आहे ना, घेरा पटपट. बरं जाऊ द्या बाबा, इथंच भला मीच घेऊन जातो गठोले. जाऊ दे जगात, मीच घेऊन जातो बाबा. काय टाइमपास होते ना, घ्या पटापट. येस ना मग काय पात पुरली पाहिजे, उष्ट नाही राहिली पाहिजे पात. छोटे जाते लाटच्या घोसच्या बांधतो घेऊन पाहिजे. कोणते कोण चालून कापूस नाही राहू देत ना रे भाने, वावर नाही राहू देत ना. आज पूर्ण हे पातच पुरून टाकतो मी, वावरच घेतो हाताखाली. आता राहिलंय थोडंसं तर सकाळीच येऊन जाईन मग 7 वाजता. जाऊ दे, तिकडे चाललं जातं मी. माझ्या घरी आला ना संख्या म्हणून गमत नाही राहिलं म्हणले. तरी लगा गावले गेलं बाबा सांगत आलाच नाही. जा घेऊन या मग तिकडे कटोळे. चाललं मी तिकडे त्या गद्याला आणतात गो. ते पण मी आणतो त्या गदे इकडे. पैन तिकडे अजून बसा लागत पायात. गदे कोणाचे आणले रे जगन? कोणाचे म्हणजे आपल्या गावात हाय कोणाजवळ एकमेव अध्यक्ष गद्याचे. मग दिवसात भाऊ सणसाने यायच्याच गदे होय म्हटलं. त्याच्या होतो साहेब गदे आहे का ताकद आहे कोणाची गदे वागवायची. ह्याच्या काय हिंमत लागते म्हटलं गदे बसाले. किती महागा मोलाचे गदे असते ना. ह्याच्या काय लय म्हटलं हे गद्याचं तेवढा भाऊ आहे म्हणून आपल्या काय शान आहे म्हटलं. गद्याची शान आहे. हेंबाड तोंड पोट्ट काही बोलते, गदेची शान आहे म्हणते. बस करावं गोष्टी गिष्टी. आपलं इकडे कापूस कमी होऊन राहिला आणि त्याच्या गोष्टीच्या मागं कुठं लागतं वंदू सुनता. चला मी म्हणाला काय शिदोऱ्या पाहिजे म्हणलं. शिदोऱ्या चाललं तिकडे शिदोऱ्या ध्यान ठेवता. मग नाही म्हणायचं भोका गेला शिदोऱ्या दाखवून घ्या. मला भोक लागली तर भेटा करत भर भाकर द्यायचं. अरे बापले, इकले काय आलो बाबा. काय इकले अंदर चलता का बा शिवलाल भाऊ. बापा इकले तर इथं बसता का, बसून राहिले का म्हटलं. अरे चल ना, तुम्ही पाहता घरी शिवलाल पै कुठे कायले कुठे सगळी जन्नत करून देतो ना. पाहता तुम्ही आता काय चिमनराव पहा फक्त फुल आहे बिलकुल. भरपेट जेवण व्हायचं सगळं. काही काळजी नका करू तुम्ही. चला मी असल्यावर काही काळजी करता काय. कसं ते पाहिले भेटून म्हणून गेल्यावर माहीत पडा ना. या तुम्ही आले पण हो बजेट गिजेट लागे हो. पैसे गिसे बजेट आहे ना म्हटलं. काय पाहिजे बा माझं तर काही नाही. ते आणले होते जाऊन फक्त सामान सांगितलं होतं सासले बा ना. बस तेवढं घ्यायचं होतं मला, बाकी तर काही नव्हतं. म्हणून म्हटलं आता पाहिजे बजेट गिजेट खिशाचं पाहून चालावं. अरे काय ले काळजी करता हो चिमनराव. मी का तसं आणलं का तुम्हाला. नाही बा काळजीचं नाही विचारलं ते बरं राहायचे म्हटलं. मग अजून तुम्ही पान माझ्या इकडे मी पाहिजे तुमच्या इकडे. असं नाही झालं पाहिजे म्हटलं. तुम्ही माझ्या इकडे पान आणि मी तुमच्या इकडे पाहिजे, म्हणजे एकमेकाचे भामटे झालं पाहिजे असं म्हटलं. अरे काय बोलून राहिले. चला चला अंदर चला. बरं बाजू हात बोलून जाते, बसायला जागा नाही राहायची. चला काही आपलं लावलं. चला बाबा चला. आता तुम्ही म्हणतात आता काय आता तुम्ही वयचे चला बा. आता कधी तर गेलो नाही काय चला बोला. चला मग फुलं चला बा. मी येतो तुमच्या मागं चला.